नमस्कार मंडळी, वेलकम टू मॉम्स किचन। आज आपण बनवणार आहोत दक्षिण भारतीय सर्वात लोकप्रिय आणि पौष्टिक डिश पोंगल राईस। आता आपण इथे 1 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत। कुठलेही तांदूळ तुम्ही घेऊ शकता आणि अर्धा ग्लास इथे मुगाची डाळ घेतलेली आहे। दोन्ही छान असं 2 ते 3 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि आपण इथे 6 ग्लास पाणी टाकणार आहोत। आणि आपण आता ह्यात टाकायचं आहे चवीपुरतं मीठ आणि 10-12 काळे मिरी आणि अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा हळद। अशा प्रकारे आपण छान मिक्स करून ह्याला 4 शिट्या काढून घेऊया। उत्सव असो किंवा सण असो किंवा साधा नाश्ता असो, असं गरमागरम पोंगलची 1 वाटी म्हणजे पूर्ण आपल्याला समाधान होईल। अशा प्रकारे आपण इथे भात शिजवून घेतलेला आहे आणि त्यात आपल्याला टाकायचं आहे गरम पाणी आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे हे आपल्याला हे कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे आणि इथे थोडंसं मीठ मी ॲड केलेलं आहे आणि इथे 2 मोठे चम्मच तेल आपण पॅनमध्ये घेतलेलं आहे। तेल तापलं की मोहरी टाकायची आहे, हिरव्या मिरच्या, लाल मिरच्या असे टाकायचे आहेत आणि कढीपत्ता टाकायचा आहे आणि काजू टाकलेले आहेत आणि इथे टाकणार आहोत आता 1 चमचा जिरा आणि हे सर्व धिन्नस असे लालसर झालं की आपण हे फोडणी या शिजलेल्या भातामध्ये टाकायचं आहे। म्हणजे आपलं गरमागरम पोंगल राईस तयार आहे। हे मुलांना, मोठ्यांना सर्वांनाच आवडेल आणि खूपच चविष्ट असं हे पदार्थ आहे। गरमागरम असं पोंगल राईस आणि वरून मस्त अशी तुपाची धार सोडा आणि सर्व करा। एकदम छान असं स्वादिष्ट असं हे पदार्थ आहे। आवर्जून करून बघा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। असे छान छान पदार्थ खात राहा। नेहमी आनंदी राहा। टेक केअर। बाय बाय।